गुंतवून ठेवतात आणि म्हणून ते इकडे येऊ शकत नाहीत. नामासे विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी. सांगा मला, भगवंताशिवाय शेवटला धावणार कोण आहे? कोणी नाही. किती स्टेट मिळवलेले असेल, काय असेल, कोणी नाही. हरिविन माऊलींचे शब्द आहेत, खोटं नाही. भगवंताशिवाय धावण्याला कोण नाही. ज्या वेळेला मृत्यूच्या शय्येवर पडलेला असेल, अनेक रोग अनेक व्याधी झालेले असतील, मृत्यू जवळ आला असेल काळ, त्यावेळेला राहती निराळी, रांडा मोरे सकळही, मुलं असू देत, पत्नी असू देत, सगळी संपत्ती असू दे, इष्टमित्र असू देत, सगळे लांब असतात. त्या यमपाशातून सोडवायला फक्त भगवंत असतो. ज्याने नाम घेतलं, ज्याने भगवंतावर प्रेम केलं, त्यांना न्यायला स्वतः हरी येतात, हरीचे दूत येतात, तो तिथून सोडवतो. हरिविन धावया न पवे कोणी. तुकोबराय देखील हेच म्हणतात, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी. एका भगवंताशिवाय कोण सोडवत. आणि माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितलंय, हरिपाठात हे झालं. ज्ञानेश्वरी सुद्धा म्हणतात, जे भक्त असतात का नाही, त्यांना मृत्यू येत नाही असं नाही, येतो, पण त्यांच्या मृत्यूच्या वेळेला स्वतः देव म्हणतात मी स्वतः तिथं परिचर्या, तिथे त्याची सेवा करायला मी तिथं उभा राहतो. त्याला या संसार बुद्धीत येत नाही, त्याला फक्त माझ्या स्मरणामध्ये ठेवायचं काम मी करतो आणि माझ्या स्मरणामध्ये तो देह ठेवतो. हे फार मोठा उपकार आहे. म्हणून माऊली म्हणतात, हरिविन धावया न पवे कोणी. भगवंताशिवाय शेवटला कोण मिळणार नाही. जो नामाला विमुख आहे तो पापी आहे. जो नाम घेतो त्याला देव धावत येतो, हरी पावतो. आणि म्हणून मी माझ्या मनात सांगत नाही, पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिकीने देखील हेच सांगितलं, नाम घ्या. मी घेतलं, मी राक्षस होतो, ते वाल्मिकी ऋषी झालो, वाल्या पोळ्याचा वाल्मिकी ऋषी झालो. आणि म्हणून नाम घ्या, नामे तिन्ही लोक. पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक, नाम घेतलं तर तिन्ही लोकांचा उद्धार आहे. मृत्यूलोक, स्वर्गलोक, पाताळलोक, तिन्ही लोकातले उद्धरून जातात. इतकं नामात ताकद आहे. आणि म्हणून शेवटी अभंगात ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. भगवंताचं नाम जपा, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आपल्याला वाटतं नाही आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा, आपलं कुळ शुद्ध व्हावं, काय आपल्याकडून काय घटना घडल्या असतील, पूर्वजांकडून काय झालं असेल, आपल्याकडून काय झालं असेल दोष, तर शुद्धता हवी असेल तर मगाशीच ऐकलं, तीर्थात जाऊन शुद्धता होत. प्रयागला माग कुंभमेळा भरला होता, नुसतं जाऊन बऱ्याच जणांनी आंघोळ गेलीत लांब जाऊन ये असं नाही, पण फक्त जाऊन स्नान करून शुद्धता मिळणार नाही. तुमचं कर्म शुद्ध पाहिजे. आणि कर्म शुद्ध व्हायचं असेल तर नाम घ्या, आपोआपच कर्म शुद्ध होईल, तुम्हाला दुर्बुद्धी होणारच नाही. आणि म्हणून नाम हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, त्याचं कुळ शुद्ध होऊन जातं. आणि म्हणून नाम घ्या, नामस्मरणानं कुळ शुद्ध होऊन जाईल. हेच नाही, पुढं देखील आता हरिपाठात येणार आहे. दोन्ही कुळ, मातृकुळ आणि पितृकुळ, दोन्हीचा उद्धार होत नाही. इतकी नामामध्ये तरी बाकी कुणाने काय सांगितलं तर कुणाचं काय ऐकू नका. फक्त काय करा, भगवंताचं नाम घ्या, ते आवडीनं घ्या, ते प्रेमानं घ्या, त्याच्यामध्ये आपला उद्धार होऊन जाणार आहे. आणि म्हणून परंपरा त्याचे कुळ शुद्ध, ते भगवंताचं नाम आपण